सांगली लोकसभेला विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर काँग्रेस पदाधिकारी पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, परंतु काँग्रेसचं वाटळ जिल्ह्यात होऊ देणार नाही, अयाज नायकवडी यांचा इशारा। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पहिलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे। मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी विशाल पाटील यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर करावी, याकरिता काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत। सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे आक्रमक झाले असून विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली नाही तर पक्षाचे पदाधिकारी राजीनामा देण्यापर्यंत तयारी दर्शवलेली असून सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचं वाटोळं होत असलेलं आम्हाला पाहावलं जाणार नाही, असा गंभीर इशारा अयाज नायकवडी यांनी दिलेला आहे। तर काँग्रेस पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे यांनीही मैत्रीपूर्ण लढतीसाठी विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह धरला आहे। सांगलीत काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना देण्याबद्दल काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आग्रही आहेत। आता व्यक्तिगत एखाद्यावर निष्ठा असण्याने त्याची स्तुती करणं हा भाग वेगळा, परंतु मेरिट ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्याच्या एवढा त्या उमेदवारा एवढा तुम्हाला कोणीही दुसरा उमेदवार सक्षम दिसणार नाही। आणि सांगली जिल्ह्यातली काँग्रेस हे अत्यंत मजबूत आहे, तळागाळापर्यंत त्याचे कार्यकर्ते आहेत, गल्लीबोळामध्ये त्याचे कार्यकर्ते आहेत। काही वेळेला 2014च्या लाटेमध्ये सगळं वाहून गेलं होतं, याचा अर्थ काँग्रेस ही तर वीक आहे असा त्याचा अर्थ नव्हे। त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या देशाच्या समोर आहेत आणि खरं तर बेरोजगारी, अल्पसंख्याकांवरील अत्याचार वगैरे अनेक विषय चर्चेला भविष्य काळामध्ये येतील। परंतु सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना काँग्रेसच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता पुन्हा मजबूत झाली पाहिजे, तुमचा संविधानावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला पाहिजे। संविधानाची एक एक जे पानं काढून टाकण्याचं जे मानस त्यांचा आहे, अगदी स्पष्टपणे भाजपने ज्या वेळेला सांगितले की आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400ची पार सीटांची गरज आहे, तर हे सगळं रोखायचं असेल तर आम्ही काय फार मोठे नेते नाही, परंतु कार्यकर्ते म्हणून आमची जी जबाबदारी आहे सांगलीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटलांना निवडून देणं ही काळाची गरज झालेली आहे। समजा उमेदवारी दिली नाही दिली हा जर तर नंतरचा प्रश्न आहे, परंतु जर काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवायचं असेल तर विशाल पाटलांशिवाय पर्याय नाही। विश्वजित कदम हे या जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांनी हे तिकीट आणण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावर विश्वास आहे। नाना पटोळे हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनीही आम्हाला या संदर्भामध्ये आश्वस्त केलेलं आहे, कोणतेही दगाफटका होणार नाही अशी आमची धारणा आहे। आणि असं जर चुकून माखून घडलं तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि काँग्रेस इथली विखरून जाईल। काँग्रेसच्या जे मूळ पदाधिकारी आहेत, जे खऱ्या अर्थानं निष्ठेनं गेली अनेक वर्ष काम करतात, त्यांची धारणा अशी आहे की जर त्यांना उमेदवारी दिली गेली नाही आणि काँग्रेसने ही सीट इतरांना सोडली तर काँग्रेसचे पदाधिकारी सगळे राजीनामे देतील आणि घरात बसतील, परंतु या पद्धतीनं काँग्रेसचं वाटोळं व्हायला देणार नाही। 2024च्या लोकसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी काही पक्षाची, काही आघाड्यांची, काही युतीची तिकीट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। सांगली जिल्ह्यातनं खऱ्या अर्थानं सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला तिकीट मिळेल अशी अपेक्षा सर्वच या भागातल्या नागरिकांना होती, परंतु हे शिवसेनेला चंद्रहार पाटलांची उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे। डिक्लेअर उमेदवारी करत असताना आघाडीची कोणतीही बैठक न करता परस्पर शिवसेनेनं या ठिकाणी ती डिक्लेअर केलेली आहे असं आमचं मत आहे। त्या ठिकाणी विशालदादांना काँग्रेस पक्षाचे एकमेव उमेदवार आहेत विशालदादा, आणि त्यांना तिकीट देण्यासंदर्भात आम्ही सर्वजण आग्रही होतो। आमच्या राज्यातल्या सर्व नेते मंडळींना आम्ही सांगितलं होतं की विशालदादांना यावेळेला तिकीट द्या, आम्ही 100% या काँग्रेस पक्षाची सीट यावेळेला सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून आणू आणि परत एकदा काँग्रेसचा जो बालेकिल्ला आहे तो अबाधित आम्ही ठेवू। पण तसं न होता आघाडीमध्ये शिवसेनेने तिकीट जाहीर केलं आहे। आज काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी आमच्या जिल्ह्यातले सर्वजण या ठिकाणी आज दिल्लीत आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी मैत्रीपूर्ण लढत असेल अथवा अपक्ष लढवायचं का याची परवानगीसाठी ते थांबलेले आहेत।
या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर परत एकदा सर्वांची इच्छा आहे की परत एकदा काँग्रेसचं पालिकेला अबाधित ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करून आम्ही काँग्रेसची सीट या ठिकाणी 100% निवडून आणू। काँग्रेस पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीच्या बाहेर जाऊन काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता काम करत नाही। काँग्रेस पक्षाचा काम करत असताना वरिष्ठांनी जे दिलेले आदेश आहेत तो काँग्रेस पक्षाचा लहानापासून मोठ्यापर्यंतचा सर्व कार्यकर्ते हे आदेश पाळत असतात। जर का मैत्रीपूर्ण लढत करायची ठरली तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, जर वरिष्ठांनी अपक्ष म्हणून लढा म्हणून सांगितलं तर 100% आम्ही या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरून लढू आणि तसं विशालदादांच्या किंवा वरिष्ठांचे जे काही आदेश असतील त्याप्रमाणे आम्ही काम करून या ठिकाणी सांगली जिल्ह्याची सीट त्यावेळेला अपक्ष असेल अथवा काँग्रेसची असेल 100% निवडून आणू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।